नमस्कार मित्रांनो, आपण बघताय मराठी मसाला। महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठा भूकंप झाला, कारण मुंबईमध्ये एक अशी भयानक उलथापालथ झाली आहे की ज्याचा विचार भाजपाने देखील केला नसेल। संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला जेव्हा मुंबईच्या महापौराबाबत अतिशय धक्कादायक बातमी समोर आली। आता भाजपाची सत्ता जाणार, फक्त मुंबईचे महापौर पद बदलणार नाही, तर राज्याचे मुख्यमंत्री आणि देशाचे पंतप्रधान देखील आता बदलू शकतात। 2 दिवसांपूर्वी शिवसेना ही शिंदेंची आहे की ठाकरेंची आहे याविषयी हायकोर्टाचा निकाल होता, आणि काल मुंबई महापालिकेची सोडत होती। त्यामध्ये कोणत्या प्रवर्गाला महापौर पद मिळणार हे समजणार होतं। या दोन्ही गोष्टी झाल्यानंतर लोकांना वाटत होतं की भाजपने गेम केलाय, आता ठाकरेंचा विषय संपणार, भाजपचीच सत्ता येणार। पण काल अशा काही गुप्त बैठका पार पडल्या की ज्यामुळे मुंबईसहित संपूर्ण राज्याचं राजकारण ढवळून निघालं। कोणालाच वाटत नव्हतं, काल रात्रीपर्यंत सर्वांना वाटत होतं की जी सोडत आलीये, जी मुंबई महापालिकेची जी लॉटरी आलीये, तर ती लॉटरी ही ठरवून केली असावी, ही माझीच झाली होती असं लोकांना वाटत होतं। तसेच कोर्टाचा जो निर्णय आला होता तोही वेगळ्या पद्धतीने आला होता। त्यामुळे सगळ्यांना वाटत होतं की ठाकरे संपले, ठाकरे आता मुळापासून संपणार। पण काल रात्री जे झालं त्याचा विचार भाजपने देखील केला नव्हता। आता भाजपची सत्ता जाणार, एक अशी गुप्त बैठक झाली आहे ज्यामधून आता भाजपचे मुख्यमंत्रीपद आणि भाजपचे प्रधानमंत्री देखील आता पायउतार होऊ शकतात। मुंबई महापालिकेचा निकाल लागल्यापासून प्रत्येक क्षणाला चित्र बदलत होते आणि सगळ्यांना वाटत होतं की भाजपकडे बहुमत आहे, त्यांचा महापौर हा बसणार, सगळ्यांना वाटत होतं। पण एकनाथ शिंदेंनी आपले निवडून आलेले उमेदवार एका हॉटेलमध्ये घेऊन गेल्यानंतर खरे या प्रकारामध्ये तणावाला सुरुवात झाला। तरीही भाजप अत्यंत आक्रमकपणे आपला दावा मांडत होती। देशातील सगळ्यात मोठा राजकीय पक्ष भाजप जरी असला तरी एक अशी युती आता होणार आहे की त्या युतीमुळे मुंबईचा महापौर तर बदलणारच, पण भाजपची राज्यातील आणि देशातील सत्ता देखील धोक्यात येऊ शकते। मुंबईचा महापौर कोणता असा वेगळाच नाव आता समोर आला आहे। चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट। महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अशी काही प्रचंड उलथापालथ होण्याचे संकेत मिळत आहेत ज्याचा अंदाज महाराष्ट्राच्या राजकारणाने आजवर अनेक ऐतिहासिक वळणे अनुभवली आहेत। अनेक अभेद्य वाटणाऱ्या युत्या विखरून आणि कट्टर शत्रू मित्र होताना राज्याने पाहिले आहे। मात्र सध्या सह्याद्रीच्या कड्यांमधून आणि मुंबईच्या किनारपट्टीवरून अशा काही बातम्या येत आहेत ज्याची धास्ती कदाचित भाजपनेही घेतली नसेल। ही चर्चा केवळ एका पालिकेच्या सत्तेची नसून ती महाराष्ट्राच्या अस्मितेची आणि दिल्लीच्या सत्तेला आव्हान देणाऱ्या एका संभाव्य महाआघाडीची आहे। विश्लेषकांच्या मते पडद्यामागे अशा हालचालींना वेग आला आहे, ज्याचा परिणाम म्हणून राज्यात अशी मोठी क्रांती घडू शकते जिचा विचार भाजपने केला नसेल। खरं तर काल रात्री या सगळ्या प्रकरणाची सुरुवात झाली होती। 2 दिवसांपूर्वी शिवसेना या पक्ष आणि चिन्ह हे नेमके कोणाचे आहे याविषयी हायकोर्टाचा निकाल येणार होता। तेव्हाच सगळं वातावरण तयार झालं होतं। सगळ्यांना वाटत होतं की ठाकरेंना चिन्ह मिळणार नाही, शिंदे त्यामध्ये विजयी होतील। पण कोर्टाचा हा असा काहीतरी वेगळा निकाल आला आणि त्यानंतर काल मुंबईसहित इतर महापालिकेची लागली होती आणि त्या सोडतमध्ये ठाकरेंचा गेम झाला अशी सगळीकडे न्यूज पसरली होती। भाजपने डोक्याने कार्यक्रम केला असे लोक म्हणत होते, पण सगळी परिस्थिती ठाकरेंच्या विरोधात असताना त्यांनी असा भयानक पवित्रा घेतला, असा एक डाव टाकला आणि ज्या अंतर्गत अशा काही गुप्त बैठका झाल्या आणि त्या बैठकांमधून अशी काही धक्कादायक माहिती समोर आली की ज्यामुळे भाजपची सत्ता आता धोक्यात येणार आहे। आता सध्याची स्थिती जर आपण पाहिली तर पहिला अंदाज असा आहे जो बऱ्याच वेळा खरा ठरण्याची शक्यता आहे, पण खरी कालच्या बैठकीमध्ये झालेली जी गुप्त माहिती आहे ती पुढे आहे, कारण उद्या नाही तर भाजपला सगळ्यात मोठा धक्का बसणार आहे। आता सुरुवातीला जर आपण सध्याची स्थिती पाहिली तेव्हा जाणवतं की एकनाथ शिंदे यांनी भाजपला मोठा शह देण्याची रणनीती आखली आहे। या नवीन समीकरणानुसार जर दोन्ही शिवसेना एकत्र आल्या तर केवळ मुंबईवर भगवा फडकणार नाही, तर राज्याच्या सत्तेचे समीकरण ही पूर्णपणे बदलणार आहे। आकडेवारीचा विचार करता दोन्ही शिवसेनेचे 70 आमदार, दोन्ही राष्ट्रवादीचे 51 आमदार, काँग्रेसचे 16 आमदार आणि 4 अपक्ष असे एकूण 110 आमदारांचे प्रबळ बहुमत तयार होते। हे बळ कोणत्याही सरकारला सत्तेवरून उतार करण्यासाठी पुरेसे आहे, परंतु ही योजना केवळ राज्यापुरते मर्यादित नसून जर शिंदे गट केंद्रातून बाहेर पडला तर त्याचे पडसाद बिहार आणि आंध्र प्रदेशात देखील उमटतील। नितीश कुमार, चंद्रबाबू नायडू आणि चिराग पासवान हे देखील एनडीए सरकारमधून बाहेर पडण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। जर हे घडले तर दिल्लीच्या तख्तावर मोठे फेरबदल पाहायला मिळतील। राजकीय तज्ञांच्या मते जर तपास यंत्रणा आणि निवडणूक आयोग पूर्णपणे निष्पक्ष राहिले तर आगामी काळात भाजपला आपले स्थान टिकवणे आव्हानात्मक ठरेल। मुंबई महापालिकेच्या निकालांनंतर महापौर पदासाठी सुरू असलेला हा संघर्ष आता निर्णायक
टप्प्यावर आला आहे. उद्धव ठाकरेंनी नुकतेच जे विधान केलं की नियतीच्या मनात असेल तर आपला महापौर होऊ शकतो, या विधानाने राजकीय गोटात मोठी अस्वस्थता निर्माण झाली. हे केवळ वक्तव्य नव्हते तर तो एक नियोजित संदेश होता. या एका विधानामुळे विरोधी गटात संशयाचे वातावरण तयार झालं. खबरदारी म्हणून एकनाथ शिंदेंनी तातडीने त्यांचे 29 नगरसेवक मुंबईतील ताज लायन्स अँड हॉटेलमध्ये हलवले आहेत. हे नगरसेवक फुटू नयेत यासाठी तिथे कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दुसरीकडे प्रादेशिक राजकारणात एक अतिशय नाजूक आणि पूर्णतः गोपनीय हालचाल धाराशिवमध्ये घडल्याचे वृत्त समोर येत आहे. मुंबईमध्ये जेव्हा हॉटेल राजकारणाचा धुराळा उडाला होता, अगदी तेव्हाच धाराशिवमध्ये सत्तेच्या समीकरणांची मोठी बांधाबांध सुरू झाली होती. सूत्रांच्या मते धाराशिवमध्ये ठाकरे सेनेचे तडफदार खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासोबत एका ज्येष्ठ आमदाराची महत्त्वपूर्ण चर्चा झाली. विशेषतः या संवादाला शिंदे छावणीचे काही रणनीतिकार सुद्धा हजर होते. आता शंका अशी आहे की परस्परांचे कट्टर वैरी समजले जाणारे हे संबंध या खासगी बैठकीत नेमकी कसली खलबते करत होते. असा सुगावा लागतोय की या संवादाचा प्रमुख हेतू मुंबई महानगरपालिका हाच होता. जर वास्तविक स्वरूपात मुंबईचे वर्चस्व राखायचे असेल तर दोन्ही शिलेदारांनी किमान या विषयावर एकत्र येणे ही अनिवार्य बाब आहे, असा एक धाडसी विचार तिथे मांडण्यात आल्याचे कळते. या संमेलनात केवळ विचारविनिमय नाही तर संख्याबळाची गणितही मांडण्यात आली. जर दोन्ही बाजू एकत्र आल्या आणि त्यांना काँग्रेसची साथ मिळाली तर भाजपला मुंबईच्या सत्तेपासून कायमचे दूर ठेवणे शक्य होईल. ही चाल केवळ मुंबईपुरती मर्यादित नसून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपला विलग करण्यासाठी 2 शिवसेना आणि 2 राष्ट्रवादी यांनी महायुती करण्याबाबत प्राथमिक वाटाघाटी केल्या आहेत. जर हे समीकरण जुळले तर भाजपला मोठा राजकीय फटका बसू शकतो. या पूर्ण प्रकरणात आता जो सर्वात मोठा वळणबिंदू येतोय तो म्हणजे गृहमंत्री अमित शहा यांचा तो कथित निरोप. असा कयास आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातत्याने भाजपवर वेगवेगळ्या अटींसाठी दबाव निर्माण करत आहेत. असा ठपका भाजपच्या दिल्लीतील वर्तुळातून ठेवला जातोय. प्रारंभी मुख्यमंत्री पदावरून झालेली ओढाताण आणि आता मुंबईच्या महापौर पदासाठी 2.5 वर्षांची मागणी यामुळे हायकमांड संतापल्याचे सांगितले जाते. माहितीनुसार या दबाव तंत्राला आता अमित शहा यांनी पूर्णविराम देण्याचे पाऊल उचलले आहे. त्यांनी राज्यातील धुरीणांना स्पष्ट संदेश दिला आहे की जर शिंदे सेना भाजपला अडचणीत आणत असेल तर त्यांना स्पष्ट कळवा की आम्हाला तुमची आवश्यकता नाही. तुम्ही तुमचे घेण्यास मुक्त आहात आणि आम्ही आमचा रस्ता निवडण्यास मोकळे आहोत. हा इशारा जेव्हा वर्षा निवासस्थानी धडकला तेव्हापासून परिस्थितीत मोठा बदल पाहण्यास मिळतोय. कालपर्यंत जहाल भाषेत बोलणाऱ्या नेत्यांचा आवाज आता नरम झाला आहे. स्वतः मुख्यमंत्री आता महायुतीचा महापौर बसेल असे विधान करत आहेत. हॉटेलमधील नगरसेवकांबाबतही त्यांनी प्रशिक्षण वर्ग असल्याचे सांगून विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र ही एका भीषण वादळापूर्वीची स्तब्धता असू शकते. यामध्ये आणखी एक कळीचा मुद्दा म्हणजे संजय राऊत यांची उपस्थिती. राऊत यांनी सुद्धा ताज हॉटेलमध्ये जाऊन शिंदे गटाच्या काही लोकप्रतिनिधींची गुप्त चर्चा केल्याची माहिती उघड झाली आहे. माहिती तर अशीही आहे की राऊत आणि मुख्यमंत्री शिंदे यांची एका अज्ञात स्थळी भेट झाली असून त्यात भाजपला घेण्याबाबत चर्चा झाली आहे. जर या बातमीत किंचितही तथ्य असेल तर महाराष्ट्रात सत्तेचे एक अभिनव आणि प्रबळ केंद्र निर्माण होईल. अशा परिस्थितीत भाजपचे अस्तित्व धोक्यात आले आहे का? कारण जर दोन्ही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी संघटित झाले तर विधानसभेचे स्वरूप संपूर्णपणे बदलेल. 117 हा आकडा भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी पुरेसा आहे. ही परिस्थिती केंद्रातील एनडीए सरकारलाही धक्का देणारी ठरू शकते, कारण दिल्लीतील मित्रपक्ष ही स्वतःची राजकीय सोय पाहू लागतील. नजीकच्या काळात हे महानाट्य कोणते वळण घेते हे पाहणे रंजक ठरेल. अमित शहा यांची भूमिका, एकनाथ शिंदे यांची बदललेली नीती आणि संजय राऊतांची खेळी या त्रिकोणी संघर्षात अखेर बाजी कोणाची लागते हे लवकरच स्पष्ट होईल. प्रेक्षकांनो, एक क्षण थांबा आणि पुढे काय बोलतोय त्याकडे लक्ष द्या. आतापर्यंत आपण जे पाहिले ते फक्त राजकीय चर्चा नाहीये किंवा त्या अफवाही नाहीत, पण त्याला सत्य समजणे हे देखील चूकच असेल. कारण की काल मुंबईत जे घडले ते महाराष्ट्राच्या राजकारणात खूप वर्षांनी घडतंय. कारण इथे फक्त मुद्दा महापौरांचा नाही, मुद्दा आहे सत्तेच्या घराचा आणि त्या घराला बसलेल्या धक्क्याचा. कालपर्यंत ज्यांना वाटत होता की सगळं ठरलेलं आहे, आकड्यांचा खेळ आपल्या हातात आहे, आज त्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह दिसतंय. उद्धव ठाकरे ओरडले नाहीत, काही जाहीर घोषणा केल्या नाहीत, पण शांतपणे योग्य वेळ साधून त्यांनी असा डाव टाकला आहे की 2 शत्रू एकाच वेळी अस्वस्थ झाले. हे राजकारणातलं खळं बळ असतं. आवाज न वाढवता वजन वाढवणं. पुढच्या काही तासात दिवसात काय होईल हे सगळं स्पष्ट होईल. पण एक मात्र गोष्ट नक्की आहे की आजपासून मुंबईचा खेळ सोपा राहिलेला नाहीये. तुम्हाला काय वाटतंय? हा खरंच मास्टर स्ट्रोक आहे का? या बातमीत किती तथ्य आहे? ही जी बातमी वर्तवली गेली आहे ही खरंच एक मोठा ट्विस्ट आहे की अजून एखादा मोठा ट्विस्ट येणे बाकी आहे? तुमचं मत शांतपणे कमेंटमध्ये नक्की द्या. आणि अशीच आतली पडद्यामागची खरी माहिती हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.